नमस्कार शेतकरी बांधवांनो. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड सध्या कर्जमाफी संदर्भात सुरू झालेली दिसत आहे. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने हालचाल सुरू असून शासन स्तरावर याबाबत युद्ध पातळीवर तयारी केली जात आहे. या प्रक्रियेत सरकारने मंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षांचे नेते यांची प्रतिक्रिया देखील समोर येत आहे आणि त्यामुळे हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा दिली होती. त्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमुळे मोठी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र निवडणुकीनंतर सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला या घोषणेच्या संदर्भात वेगवेगळे सूर ऐकायला मिळत होते. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत शेतकरी आंदोलन बच्चू कडू यांनी उपोषण आणि मोठे आंदोलन उभे केले. नागपूरमध्ये झालेल्या आंदोलनानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा शासनाच्या केंद्रस्थानी पोहोचला. या आंदोलनात सरकारने या विषयाची गंभीर दखल घेतली, समिती गठन केली आणि कर्जमाफीबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली. सरकारने 30 जूनपर्यंत कर्जमाफी संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ देखील दिलेली आहे. असे सांगितले जात आहे की त्यामुळे आता शेतकरी कर्जमाफी ही महायुती सरकारसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे. सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला संपूर्ण डेटा गोळा करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि पतसंस्था यांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत की शेतकऱ्यांच्या शेती कर्जाची संपूर्ण माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. विशेष थकीत कर्जाची अचूक माहिती शासनाकडे जमा करण्यावर भर दिला जात आहे. आणि सरकारने न्यूजपेपरमध्ये पण ॲडव्हर्टाइजमेंट दिली आहे आणि आवाहन केलं आहे बँकांना पण आणि शेतकऱ्यांना पण की आपली जी माहिती आहे तीच बँकेकडे जमा करावी जर नसेल तर. आणि शेतकऱ्यांचंही कर्तव्य आहे की त्याने बँकेत जाऊन आपली माहिती जमा करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केले आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गठीत समितीने आपला अंतिम अहवाल सादर करणार आहे. या अहवालामध्ये कर्जमाफी कशी करायची, कोणते निकष असतील, कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठरवायचे संबंधित सविस्तर मार्गदर्शन तत्त्वे देण्यात येणार आहेत. त्यामुळे एप्रिलचा पहिला आठवडा हा कर्जमाफीच्या दिशेने अत्यंत महत्त्वाचा निर्णायक मानला जात आहे. शासन स्तरावर या प्रक्रियेचा विशेष वॉर रूम तयार करण्यात आलेला आहे. माहिती समोर येत आहे की वॉर रूममध्ये राज्यातील एकूण शेतकरी संख्या, त्यांच्यावर असलेली एकूण कर्ज, थकीत रक्कम तसेच पीक कर्ज आणि इतर कर्ज सखोल पडताळणी केली जात आहे. अंदाजे 55,000 कोटी रुपयाची शेती कर्ज असल्याची माहिती पुढे येत असून त्यामध्ये प्रत्यक्ष पीक कर्ज किती आहे याची स्पष्ट मिळवण्याचीच माहिती डेटा करण्यासाठीच आदेश देण्यात आलेले आहे. आणि हा जो डेटा मोठा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की कर्जमाफीच्या घोषणेसंदर्भात निर्णय आधीच झालेला आहे आणि ती कधी करायची याबाबत देखील शासनाचे नियोजन केलेले आहे. मात्र त्यासाठी अचूक डेटा आवश्यक असलेली संपूर्ण माहिती गोळा करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे आणि योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय नक्की घेतला जाईल. यासाठी समिती गठन करण्यात आली आहे. तिच्या अहवालाच्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. इतिहासात पहिल्यांदा 2017 साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सुमारे 24,74,462 शेतकऱ्यांचे 18,599 कोटी रुपयाचे कर्ज माफ केले होते. त्यानंतर 2019 उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुमारे 30,84,936 शेतकऱ्यांचा जवळपास 20,304 कोटी रुपयाची कर्जमाफी देण्यात आली होती. त्यामुळे यावेळी होणारी कर्जमाफी किती मोठी असेल याकडे सर्वांचंच लक्ष आहे. विधान परिषद उपसभापती नीलम गोरे यांनी देखील विषयावर भाष्य करताना सांगितले की कर्जमाफीचे स्वरूप, त्यांचे निकष तसेच केंद्राची भूमिका या सर्व बाबींवर अधिवेशनात चर्चा होऊ शकते. तसेच 6 मार्च रोजी सादर होणाऱ्या संकल्पनामध्ये या संदर्भात काही मोठी घोषणा होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. दुसरी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते सध्याची आर्थिक स्थिती पाहता कर्जमाफी करणे राज्यासाठी आव्हानात्मक असते, तरी शेतकऱ्यांना हितासाठी ते करणे गरजेचे आहे. आवश्यक असल्यास कर्ज घेऊन सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र एकूण कर्जाची रक्कम खूप मोठी असल्याने हा निर्णय आर्थिकदृष्ट्या कठीण असू शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या घडामोडी पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे की कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे आणि प्रशासन स्तरावर त्याची सर्व तयारी केली जात आहे. आता मोठी घोषणा 2 टप्प्यांपैकी कुठल्याही एक टप्प्यात होऊ शकते. एक म्हणजे 6 मार्चच्या अर्थसंकल्पात किंवा दुसऱ्या पर्याय म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. समितीचा अहवाल आल्यानंतर शासनाकडून अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. शेतकऱ्यांची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता कर्जमाफी हा केवळ राजकीय मुद्दा नसून जगण्याची संसदीय अत्यंत महत्त्वाचा विषय बनलेला आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला प्रत्येक निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी ही शेतकऱ्यांच्या भविष्याशी थेट जोडलेली असणार आहे. येणाऱ्या काळात कर्जमाफी संदर्भात प्रत्यक्ष अपडेट अत्यंत महत्त्वाची ठरणार असून या प्रक्रियेवर राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुकवर 5,000 फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशी रोज अपडेट भेटत राहील शेतकरी कर्जमाफी संदर्भात. आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा डेली अपडेट येत आहे. त्यासाठी आपल्या वेबसाईटवर आर्टिकलच्या माध्यमाने तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, वेबसाईटची लिंक. आणि फेसबुकवर पाहत असाल तर कमेंट सेक्शन नक्की चेक करा, तिथेही तुम्हाला वेबसाईटची लिंक भेटून जाईल. आणि वेबसाईटवर जाऊन तुम्ही न्यूजपेपर कटिंग आर्टिकलमध्ये माहिती वाचू शकता, पाहू शकता. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना हात जोडून रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला रोज अशीच अपडेट भेटत राहील. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.